ज्या पोरानं बायको करेल नाही ना, ज्या पोरानं बायको ते काल तर बोलून देत नाही मला, म्हणून बायको करू दे तशी नीट करून टाकीन बायको आपल्या पुढं. गपची बस, असंच म्हणायचा तो बाप. भाऊ बायको आहे ती. लहान पोरं काय साधे नाहीत. एका पोराला गुरुजीने प्रश्न विचारला 52 गावांची नावं सांग. ते कालट म्हणलं 40 गावांत बारामती. गुरुजी पाहतच राहिला त्याच्या झाले ना 52. मी 31 वर्षापूर्वी तुम्हाला कीर्तनात बोंबलत होतो मजूर गाडी नाला. मी बोंबलत होतो मजूर बागायदाराला याच्याने पैसे देऊन दिले. मी बोंबलत होतो मजूर बागायदाराची खरेदी घेऊन घेतली. मी बोंबलत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधायच्या कोपऱ्यावर जागा ठेवायला गेली वेळ आली. मी बोंबलत होतो हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहे. मी बोंबलत होतो तुम्हाला कमी बुद्धीचे माणसं गाव कारभारी होतील झाली. हो, आणि मी बोंबलत होतो पुरी पळून जातील गेल्या. आणि मी बोंबलत होतो पैसे घेऊन बायको. आखी दुनिया मला येणं म्हणत होती. मी याला आहे पण इतका. तुम्हाला कोणी सांगितलं ना बायको नसलेली माणसं संन्याशी असतात? शुद्ध बावळटपणा आहे महाराज. बायको ज्याला आहे तो खरा संन्याशी. वाक्य नीट आहे का जरा तुमच्या डोक्यात घुसत आहे का? 5 वाद्यातली ओवी आपल्याकडे ओव्यान प्रमाण 5 पर्यंत घ्यायचं. मी आणि माझे विसरले जयाचे अंतकरण तो संन्यासी जाण पार्था निरंतर. ज्याचं मी आणि माझं केलं तो संन्यासी. मग आता संसारी माणसाची काम तृप्ती असते का बळाव बळकट असतो? नाहीतरी महाराज काय झालं, किती लोकांनी फॉर्म भरल्या शेवटी दोघे. मग या बाकीच्यांनी काला पेपरला येण्यासाठी लाल करायची घेण्या गेल्याची घेतला फॉर्म. लगेच दुसऱ्या दिवशी इज्जत गेल्यासारखं माघार. अरे मग झकच मारायची नाही ना. काय तुझ्या वाचून चाललं होतं का काय? तू मोठा देश सेवक पडला का? बरं माघार घेतो म्हणजे तशी नाही घेत. 50 घेतो मी माघार. मग तशा चोऱ्या कर ना. तुला भिक्का आला मागवतो याच्या त्याच्यापाशी. या बाईचा या देवीचा पती आहे भगवान शंकर. हिचा मुलगा आहे कार्तिक स्वामी आणि गणपती बाप्पा. हिचा बाप आहे राजा दक्ष. हिचा बाप आहे हिमालय. म्हणजे ही हिमालयाची मुलगी आहे. कार्तिक स्वामीची आई आहे, गणपती बाप्पाची आई आहे आणि भगवान शंकराची बायको आहे. ऐका, यांचं घरच उलट आहे. कसं घरी ऐका. बाप फिरायला नंदीवर, पोऱ्या फिरायला उंदराव. बापाच्या गळ्यात साप, पोराच्या गळ्यात हार. आणि महाराष्ट्रातलं या जगातली पहिलं महिला आरक्षण जर कोणी काढलं असेल, आता हे राजकारणी काही तापा आणू द्या, पण पहिलं महिला राजकारण जर कोणी आणलं असेल आरक्षण तर भगवान शंकरानं. कधी आणलं आहे का? स्वतः फिरायला नंदीवर, पोऱ्या फिरायला उंदराव आणि बायको फिरायला वाघाव. काय डोकेबाज घरी. बायको फिरायला वाघावर, पोऱ्या फिरायला नंदीवर आणि बाप फिरायला, पोऱ्या फिरायला उंदरावर, बाप फिरायला नंदीवर आणि बायको फिरायला वाघावर. महिलांना पहिल्यापासून आणि शंकर बिचारा नंदीवर बैलावर. मग शंकर पहिल्यापासून बैलावचे. आजही बी शंकर. आता शंकर जोडीच्या द्वारे वडितो. पार्वती स्कूटीवर मीटिंगला गेली आणि शंकर वडितोय घरात वळ्या. गबस रड नको आई मीटिंगला गेली. गबस रड नको आई मीटिंगला गेली. तेवढे ती बाई आली. गबस रड नको आपली आई आली. गबस रड नको आपली आई आली. तो म्हणला माई एकट्याची आली, तू इथं दिंडीत गेली. गाऊन कोणी शिवला एक, त्याचा पहिला शोध लावा. तो माणूसच सापडला पाहिजे. आणि दुसरी एक घोटाळा केलाय कोणीतरी, फाटक्या चड्ड्या घालायची पद्धत कोणी आणली, तो एक माणूस सापडला पाहिजे. अरे काय बावळ्याचा बाजार झालाय. कोणी आणली चड्डी आणली? आता कोणी एक इथं कापेले, तू इथं काप दोन्ही बाजून हिंड. अरे माणसं आहे आपण.
70चं म्हातारं कीर्तनाला आलं आणि कीर्तनकार म्हणला कृष्णानं 16,000 बायका केल्या. मात्र बिघडलं ना. मात्र घरी गेलं पोरं 4 होती त्याला. त्याची बायको मिळती वर्ष 1.5 वर्ष झालं. मात्र म्हणला बायकोच करायची. बाबा लोक का खोटं सांगा त्याला. तो म्हणला कृष्णानं जर 16,000 केले तर मला 2 करायला हरकत काय. पोरं म्हणले आता म्हातारे पुढे काय झालं. हे इंद्रिकाचं कीर्तन आहे. हे काल खरं, आज खरं, उद्या खरं. 31 वर्ष माझे लोकांच्या शिव्या खाण्यात गेले. थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून धरल्या. असा माणूस नाही राहिला का त्यानं मला घोडा लावला नाही. आणि आयुष्यात माझे 2च गुन्हे. मी फक्त खरं बोलतो आणि मला कोणाशी लाल करायचं जमलं नाही. म्हणून मी सगळ्या महाराजांच्या मागं राहिलो. या ना आपल्या बोकांडी बसा, हे आपलं बजेट नाही. ते तुमचं तुम्ही पहा. तुम्ही बोकांडाही दुसऱ्याचं पान तिकडे बोलता. आपल्याच्यानं जमणार नाही. आपलं छत्रपतीचं रक्त आहे. नाही ते जमणार नाही. हो, आपल्याला बुटाची पॉलिश करायची सवय, बुट साठून जगायची सवय नाही. आणि आपल्याला सगळं विकायची सवय, पण स्वाभिमान विकायची सवय नाही. तुम्हाला नोकरीवाल्याला मुलगी देण्यामध्ये काय प्रॉफिट आहे. फक्त तिला शेताला जाऊ लागत नाही एवढंच भाई. नाही तर नोकरीवाला दारू पित नाही का. त्यांनी आईबाप आणले नाहीत का. ते बाहेरला जात नाही का. मग ते कुठे एवढे शहाणे आहेत. एक वाक्य सांगा महाराज, जर निर्व्यसनी पोरगा असेल तर 2 एकर जमिनीवाल्याला जर मुलगी दिली ना महाराज, तो बंगला बांधून 4 चाकी दारा पुढे ठेवू शकतो.